सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे। या अधिवेशनात विरोधकांनी चांगलाच आक्रमक पवित्रा धारण केलेले आहे। अवकाळी पाऊस असेल किंवा शेतकरी कर्जमाफी असेल किंवा भ्रष्टाचारी प्रकरण असेल, या मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून विरोधक फडणवीस सरकारला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न करत होते। तर दुसरीकडे विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची अभ्यासपूर्ण उत्तर देण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून केला जात होता। परवा दिवशी म्हणजेच 26 फेब्रुवारी रोजी राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर भाष्य केले। विशेष म्हणजे त्यांनी यावेळी शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार, तसेच या कर्जमाफीसाठी सरकार काय काय तयारी करत आहे याबाबत त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे 100% शेतकऱ्यांचं आपण त्या ठिकाणी नोंदणी, त्यांच्या जमिनीची नोंदणी, त्यांच्या सातबाराचा सगळा अहवाल अशा पद्धतीनं आपण एक शेतीचा डिजिटल रेकॉर्ड तयार केलेला आहे। आता हा शेतीचा डिजिटल मागच्या वर्षी शेतकऱ्यांवर जे संकट आलं त्यावेळी आपण शेतकऱ्यांना 15,472 कोटी रुपयाची मदत केली असं त्यांनी सांगितलं आणि हे पैसे शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात पोहोचवलेले आहे आणि हे पैसे DBTच्या माध्यमातून दिलेले होते असं त्यांनी सांगितले। शेतकरी जिथे अडचणीत आहेत तिथे सरकार उभे आहे असं आश्वासन फडणवीस यांनी देताना आपल्याला पाहायला भेटलं। तसेच कर्जमाफीबाबत बोलताना शेतकरी जिथे अडचणीत आहेत तिथे सरकार उभे आहे असं आश्वासन फडणवीस यांनी देताना आपल्याला पाहायला भेटलं। तसेच कर्जमाफीबाबत बोलताना आम्ही एक समिती तयार केलेली आहे, या समितीचा अहवाल अपेक्षित आहे। कर्जमाफीच्या संदर्भात आम्ही जे आश्वासन दिलेलं आहे ते आम्ही योग्य वेळी पूर्ण करणारच आहोत असे फडणवीस म्हणाले। मागच्या अनेक कर्जमाफीमध्ये आम्हाला काही गोष्टी लक्षात आल्या आहेत असं त्यांनी म्हणाले। बँका चुकीच्या पद्धतीने खात्याची माहिती देतात। ही कर्जमाफी देत असताना मागच्या अनेक कर्जमाफ्यांमध्ये जे आपल्या लक्षात आलं की बँका चुकीच्या पद्धतीचे अकाउंट देतात, जुने बँक खाते काढून सरकारचे पैसे घेतात। ही फसवणूक रोखण्यासाठी म्हणून 100% ॲग्रीस्टॅक तयार करत आहोत असं त्यांनी बोलले। अशी माहिती त्यांनी दिली होती। आपण शेतीचा डिजिटल रेकॉर्ड तयार करत आहोत असं त्यांनी सांगून रेकॉर्डमध्ये शेतकऱ्यांची नोंदणी, त्यांच्या जमिनीची नोंदणी, सातबाराचा अहवाल यात नोंद असेल असं त्यांनी म्हटले। डिजिटल रेकॉर्ड, आधार क्रमांक या सर्व गोष्टीचा एकत्र ठेवून कर्जमाफीबाबत विचार केला जात आहे असंही त्यांनी यावेळी स्पष्ट त्यांचे मत सांगितले। शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कळवा। इतर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा। काही प्रश्न असतील तर कमेंट करून मला नक्की विचारू शकता। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। जय जवान जय किसान।